पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक। जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटन माहेरा आपुलिया। सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगा। जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया। बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलाची भेटी, बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलाची भेटी। आपुले सवंसाठी करुणी ठेला, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा चार चरणाचा आणि भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। ज्ञानोबा म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक। माऊली म्हणतात की मी अवघा संसार अर्थात संपूर्ण संसार सुखाचा करीन। अवघा संसार अर्थात सर्व संसार सुखाचा करीन आणि तिन्ही लोक आनंदाने भरून टाकीन। कशाच्या बळावर? तर माऊली म्हणतात की मी पंढरपूरला जाईन आणि पंढरपूर हे माझं माहेर आहे, पंढरपूर हे माझं माहेर आहे आणि या पंढरपूर रूपी माहेरात माझी माऊली राहते आणि तिचं नाव आहे विठू माऊली। पंढरपूर ज्ञानोबारायचंच काय तर तुमचं आमचं सगळ्यांचं माहेर आहे। जिथे आपली माय राहते ते आपलं माहेर असतं। आपली खरी माय आहे विठू माऊली आणि म्हणून आपली खरी माय आपल्या माहेरात अर्थात पंढरपुरात राहते आणि म्हणून पंढरपूर हे आमचं माहेर आहे। माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी। आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा। तो खूप बरा आहे। आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा। पंढरपूर किंवा आत्मस्वरूप हे आमचं खरं माहेर आहे आणि अशा पंढरपूर रूपी माहेरात माझी विठू माऊली राहते, माझी आई राहते अर्थात माझी विठू माऊली राहते। तर ज्ञानोबा म्हणतात की मी अवघाच्या अवघा संसार हा संपूर्ण संसार सुखाचा करीन आणि तीन लोक आनंदाने भरून टाकेन। कशाच्या बळावर? तर मी माझ्या माहेराला जाईल। कोणतं माहेर? मी माझ्या पंढरपूर रूपी माहेराला जाईल। मग काय होईल? तर पुढे माऊली म्हणतात की माझ्या पदरी जेवढं काही पुण्य आहे, माझ्या पदरी जेवढं काही पुण्य आहे
त्या पुण्याच्या बळावर मी एक विठू माऊलीकडून फळ प्राप्त करून घेईल. कोणतं फळ? तर मी पांडुरंगाला क्षेम अर्थात आलिंगन देईल. मी पांडुरंगाला क्षेम अर्थात आलिंगन देईल. आणि मी पांडुरंगाला आलिंगन दिल्यानंतर अर्थात माझी आणि पांडुरंगाची भेट झाल्यानंतर हा पांडुरंग मला त्याच्यासारखा अर्थात पांडुरंग स्वरूप बनवेल. मग काय होईल? तर मी पांडुरंगच बनेल अर्थात संत बनेल. आणि संत बनून, संत बनणं म्हणजे विश्वव्यापक बनणं. संत हा विश्वव्यापी असतो. संत बनेन अर्थात विश्वव्यापक बनेन आणि विश्वव्यापक बनून पूर्ण विश्वात फिरेल आणि जगाला सुखी करेल. आणि म्हणून दानवारा लिहित आहेत की तो अहंकारा ते दवडुनी, तो अहंकारा ते दंडुनी, सकळ कामू सांडोनी, विचरे विश्व होनी विश्वाची माझी. काय म्हणतात माऊली? तो अहंकारा ते दंडुनी, सकळ कामू सांडोनी, विचरे विश्व होनी विश्वाची माझी. अभंगाचा आशय समजून घ्या. नरवारा लिहित आहेत की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. माऊली म्हणतायत की मी संपूर्ण संसार, अवघा संसार सुखाचा करीन, हे तिन्ही लोक आनंदाने भरून टाकीन. पण कशाच्या बळावर? तर पुढच्या 3 चरणात ज्ञानोबा उत्तर देत आहेत आणि माऊली लिहित आहेत की जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगा, बाप रखमा देवीवरू श्री विठ्ठलाची भेटी, आपुले सवंसाठी करुणी ठेला. या पुढच्या 3 चरणात ज्ञानोबा सांगतायत की मी अवघा संसार सुखाचा करीन. तर कशाच्या बळावर? तर माऊली म्हणतायत की मी पंढरपूरला जाईल. पंढरपूर हे माझं माहेर आहे. आणि पंढरपुरात गेल्यानंतर माझी जी आई आहे विठू माऊली, तिला मी भेटेन. माझ्या पदरी जेवढं काय पुण्य आहे, त्या पुण्याच्या बळावर मी विठू माऊलीकडून एक फळ घेईल. काय? तर मी विठू माऊलीला क्षेम देईल अर्थात आलिंगन देईल. आणि या आलिंगनामुळं विठू माऊली मला विठ्ठलच बनवेल, आपल्यासारखंच बनवेल. आणि मग मी विठू माऊली होईल अर्थात संत होईल. संत हा विश्वव्यापी असतो. आणि मग मी विश्वव्यापी बनून या विश्वात फिरेल, अर्थात विश्वाला सुखी करेल. विठू माऊलीला आलिंगन दिलं. आलिंगन घडे सायुज्य मुक्ती जोडे. मी विठ्ठलाला आलिंगन दिलं, क्षेम दिलं अर्थात आलिंगन दिलं की आलिंगनाच्या भेटीतून विठ्ठल मला विठ्ठलच बनवेल अर्थात संत बनवेल. संत हा विश्वव्यापी असतो. आणि मग मी विश्वव्यापी बनून पूर्ण विश्वात विचरेल अर्थात फिरेल आणि जगाला सुखी करेल. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की तो अहंकारा ते दंडोनी, सकळ कामू सांडोनी, विचरे विश्व होनी विश्वाची माझी. ज्ञानोबा म्हणतात की मी संत बनेन. कसा बनेन? आपण बोललो मी संत बनेन. संत हा विश्वव्यापी असतो. आणि विश्वव्यापी बनून या पूर्ण विश्वात मी विचरेल अर्थात फिरेल आणि पूर्ण विश्वाला सुखी करेल. मग विश्वहून विश्वात फिरणे आणि विश्वाला सुखी करणे याचा अर्थार्थी संबंध काय? तर ज्ञानोबाराचेच उत्तर देतात आणि माऊली लिहित आहेत
की ऐसे माझे नि नामघोषे नाहीशी करीती विश्वाची दुःखे अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. ज्ञानोबा म्हणतात की मी पांडुरंगाला आलिंगन देईल. पांडुरंगाला आलिंगन दिलं की या भेटीतून पांडुरंग मला पांडुरंगच बनवेल, अर्थात संत बनवेल. संत हा विश्वव्यापी असतो आणि मग मी संत झालो म्हणजे विश्वव्यापी झालो आणि मग मी विश्वव्यापी बनून या विश्वात फिरेल आणि जगाला सुखी करेल. कशा प्रकारे? तर मी विश्वाच्या मुखात हरिनाम देईल आणि विश्वाच्या मुखात हरिनाम देऊन अर्थात त्या जगताच्या मुखात हरिनाम देऊन मी जगताला सुखी करेल. आणि ज्ञानोबा लिहित आहेत की ऐसे माझे नि नाम घोषे नाहीशी करीती विश्वाची दुःखे अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. तुकोबाराय लिहित आहेत हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तुकोबाराय म्हणतात की माझा जो अवतार झाला आहे संत म्हणून, तर माझ्या अवतार कार्यात जी काही मला प्रमुख कार्य करायची आहेत त्यात सर्वात प्रमुख कार्य जर काय असेल तर ते आहे हरिनामाचा प्रसार. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. हीच गोष्ट ज्ञानोबा सांगतात. ऐसे माझे नि नाम घोषे नाहीशी करीती विश्वाची दुःखे अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. ज्ञानोबा म्हणतात की मी संत बनून अर्थात विश्वव्यापी बनून विश्वात संचार करेल, विश्वात फिरेल आणि या जगाच्या मुखात हरिनाम देईल, हरिनामाचा प्रसार करील आणि या जगातली या विश्वातली दुःख नाहीशी करील आणि या जगाला या विश्वाला मी सुखरूप करेल. किती सुखरूप करेल? तर अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके. तो ज्ञानोबा अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की मी जगाला थोडंफार नाही, काही ग्रह या विश्वाचा थोडाफार भाग, सृष्टीचा थोडाफार भाग असं काही नाही. तर ज्ञानोबा म्हणतात की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. मी संत बनेन, संत बनलो की विश्वव्यापी बनेन, विश्वव्यापी बनून मी विश्वात फिरेल, जगताच्या मुखात हरिनाम देईल आणि या जगताची या विश्वाची दुःख नाहीशी करेल आणि पूर्ण संसार सुखाचा करेन. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. मी हा संपूर्ण संसार अवघा संसार सुखाचा करीन. कशाच्या बळावर? तर संसाराच्या अर्थात जगताच्या मुखात हरिनाम देऊन. ऐसे माझे नि नाम घोषे नाहीशी करीती विश्वाची दुःखे अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. भगवंताचं नाम जगताच्या मुखात देऊन विश्वाची जगताची मी दुःख नाहीशी करील आणि अवघ जग अवघा संसार मी सुखी करेल. मग जगताच्या मुखात हरिनाम देणं आणि जगत सुखी होणं याचा अर्थार्थी संबंध काय आहे? जगताच्या मुखात नाम दिलं की जगत सुखी होतं, याचा अर्थार्थी संबंध काय? मुखामध्ये नाम येणं आणि सुखाची प्राप्ती होणं याचा संबंध काय? तर यापूर्वी तुम्ही सुखाची व्याख्या बघा. ज्ञानोबा सुख कशाला म्हणतात आणि दुःख कशाला म्हणतात, म्हणजे तुम्हाला मुखामध्ये हरिनाम येणे आणि सुखाची प्राप्ती होणे याचा अर्थार्थी संबंध लक्षात येईल की सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय.
ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरी सुख आणि दुःखाच्या व्याख्या करतायत. माऊली लिहित आहेत, किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होये तया नाव सुख. उभ्या नीट आहे का? किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होये तया नाव सुख. आणि ऐसी ही अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वथा दुःख जाणे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत केलेल्या सुख आणि दुःखाची व्याख्या. माऊली म्हणतात, किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होये तया नाव सुख. ज्यावेळेस तुम्ही रामनाम घेता, राम म्हटलं की तात्काळ तुमचं मन अंतर्मुख होतं. तुम्ही राम म्हटलं की तात्काळ तुमचं मन अंतर्मुख होतं. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. तुम्ही रामनाम घेतलं की तात्काळ मन अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. आणि अशी अवस्था ज्याला जोडता येत नाही, अशी अवस्था ज्याला जोडता येत नाही, त्याला ज्ञानोबा दुःख म्हणतात. तुम्ही रामनाम नाही घेतलं तर तुमचं मन सतत बहिर्मुख धावत असतं, हृदयस्थ रामापासून तुटतं आणि मन आणि हृदयस्थ राम यांची तटातूट झाली की ते मन बेचैन बनतं, अस्थिर बनतं, तडपतं. आणि मनाची ही बेचैनी, अस्थिरता, तडप हेच दुःख असतं. आणि म्हणून मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. सुख आणि दुःख या काल्पनिक वस्तू आहेत, या दाखवायच्या वस्तू नाही आहेत, या काल्पनिक वस्तू आहेत. सुख दुःख ही एक जाणीव आहे, ही एक फिलिंग आहे, हा एक अनुभव आहे. तुम्ही राम म्हटलं की तात्काळ मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतंय. आणि म्हणून मी बोललो की सुख ही दाखवायची वस्तू नाही, ही एक जाणीव आहे, ही एक फिलिंग आहे, हा एक अनुभव आहे. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख. आणि म्हणून मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. मनाची स्थिरता हेच सुख. या ज्ञानोबाराच्या वचनाला तुकोबाराय पुष्टी देत आहेत आणि महाराज लिहित आहेत की शांती परते नाही सुख, एरा अवघेची दुःख. शांती परते नाही सुख, एरा अवघेची दुःख. शांती हे सुख, शांती सोडून बाकीचं सगळं दुःख आहे. आणि म्हणून मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख, मनाची अशांती आणि मनाची अस्थिरता हेच दुःख. मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख. शांती परते नाही सुख, एरा अवघेची दुःख. मनाची स्थिरता हे सुख, मनाची शांती हे सुख. ज्ञानोबा लिहितात की जे तर शांतीचा जिवाळा नाही, ते तर सुख विसरवणी न गे काही. जैसा पापी यांच्या ठाई मोक्षू न वसे. जसा पापी माणसापाशी चुकूनही मोक्ष येत नाही, तसं अशांत माणसापाशी चुकूनही सुख येत नाही. आणि म्हणून अशांती हे दुःख आहे, शांती हे सुख आहे. सुख येतं ते शांत माणसापाशी, नवे नवे शांती हे सुख आहे. शांती परते नाही सुख, एर अवघेचे दुःख. मनाची शांती, मनाची स्थिरता हेच सुख. मनाची अशांती, मनाची अस्थिरता हेच दुःख. एक मराठीमध्ये गाणं आहे, त्याला भावगीत म्हणा, गाणं म्हणा, काही म्हणा. तो गीतकार किंवा तो गायक एक प्रश्न विचारतो की बाबांनो सुख काय असतं मला कोणी सांगेल का. तो जगताला प्रश्न विचारतो की बाबांनो सुख म्हणजे काय, सुख म्हणजे काय, मला हे कोणी सांगेल का. तो गातो त्या गाण्यातून, तो म्हणतो मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतंय,
काय पुण्य केलं म्हणजे घर बसल्या ते मिळतंय. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतंय. काय पुण्य केलं म्हणजे घर बसल्या ते मिळतंय. मला सांगा, मला सांगा. तो कवी म्हणतो, तो गायक म्हणतो की बाबांनो, सुख काय असतंय, नक्की सुख म्हणजे काय असतं हे मला कोणी सांगेल का. काय प्रश्न करतोय तो कवी, की सुख म्हणजे काय असतंय मला कोणी सांगेल का. तर त्या कवीला जाऊन कोणी सांगा की आमचे ज्ञानोबराय तुकोबराय सांगतायत की सुख म्हणजे काय. तर मनाची स्थिरता हे सुख, मनाची शांती हे सुख. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतंय. तर सुख म्हणजे नक्की हेच असतंय काय, की मनाची स्थिरता आणि मनाची शांती. अर्थात मनाची शांती हे सुख, मनाची स्थिरता हेच सुख. मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. मग संत काय करतो, ज्ञानोबा म्हणतात मी संत होईल, पांडुरंगाला आलिंगन देईल, त्याची भेट घेईल, आणि पांडुरंगाला आलिंगन दिलं की तुम्ही संत झाले. आलिंगनगडे सायुज्यता मोक्ष जोडे तुकोबा आहे. मी माझ्या पुण्याच्या बळावर, जेवढं पुण्य आहे त्या पुण्याच्या बळावर एक फळ घेईल पांडुरंगाकडून. काय, तर ते फळ म्हणजे मी पांडुरंगाला आलिंगन देईल. पांडुरंगाला आलिंगन दिलं म्हणजे पांडुरंगाची माझी भेट झाली, आणि आलिंगनातून, या भेटीतून मला पांडुरंग आपल्यासारखा करील. आपला संवासाठी करून ठेवला, आपले संवासाठी करून ठेवला. पांडुरंगाला आलिंगन दिलं की पांडुरंग आपल्यासारखा मला बनवेल, अर्थात मला संत बनवेल. आलिंगन दिलं की पांडुरंग आपल्यासारखा मला बनवेल, अर्थात मला संत बनवेल. पांडुरंग आलिंगन दिलं आपल्यासारखं बनवेल म्हणजे पांडुरंगच बनवेल, पर्यायानं संत बनवेल. कारण देव आणि संत एकच असतात. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. तो खूप बरा आहे. संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म. पांडुरंगाला आलिंगन दिलं की पांडुरंग तुम्हाला पांडुरंगच बनवतो, पर्यायाने संत बनवतो. संत आणि पांडुरंग एकच असतात. संत विश्वव्यापी असतो. मग संत विश्वव्यापी बनून विश्वात फिरत असतो. तेच ज्ञानोबा सांगतात की तो अहंकारा ते दंडोनी, सकळ कामू सांडोनी, विचरे विश्व होनी विश्वाची माझी. हे ज्ञानोबा म्हणतात की मी संत बनेल, अर्थात विश्वव्यापी बनेल, आणि विश्वव्यापी बनून विश्वात फिरेल, विश्वाच्या मुखात हरिनाम देईल, आणि पूर्ण विश्वाला सुखी करेल. कसं, तर ज्यावेळेस संपूर्ण जग हरिनाम घेऊ लागेल, तर हरिनाम घेतलं की मनाची अंतर्मुखता, अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते, आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. अशा प्रकारे विश्वाच्या जगाच्या मुखात हरिनाम देऊन सगळ्या विश्वाला, अर्थात अवघ्या संसाराला सुखी करेल. आणि हेच ज्ञानोबा अभंगाच्या पहिल्याच चरणात सांगतात, आणि महाराज लिहितात की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. माऊली म्हणतात मी अवघा संसार, सगळा संसार, सगळं जग, सगळं विश्व सुखी करेल, तरी लोक की आनंदानं भरून टाकेल. कशाच्या बळावर, कशाच्या बळावर, तर मी पांडुरंगाच्या कृपेने संत बनेल किंवा बनलोय. संत विश्वव्यापी असतो, मी विश्वव्यापी बनून विश्वात फिरेल, पूर्ण विश्वाच्या मुखात हरिनाम देईल, अर्थात जगताच्या मुखात हरिनाम देईल. आणि मुखात हरिनाम स्थिरावलं जीवनात सुख येतं. कसं, तर तुम्ही राम म्हटलं की तात्काळ मन अंतर्मुख होतं, अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते, आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. अशा प्रकारे हरिनामाच्या बळावर मी अवघा संसार सुखाचा करीन, अशी मोठी भीष्म प्रतिज्ञा ज्ञानोबा करतायत, आणि ती सफल करून दाखवतायत. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक.
हरिनामाच्या बळावर मी अवघाच संसार सुखाचा करून दाखवेल, संपूर्ण संसार सुखाचा करून दाखवेल. हे कारण झालं संसार सुखी करण्याचं. शिवाय संसार सुखी करण्याचं दुसरं कारण आहे की हरिनाम हे मूळचं सुखरूप आहे. तुकोबाराय लिहित आहेत की देह सादर पाहावा निश्चित सर्व सुख येत नाम आहे. देह सादर पाहावा निश्चित सर्व सुख येत नाम आहे. हरिनाम हे मूळचं सुखरूप आहे. तुम्ही हरिनाम घेतलं रे घेतलं की तुम्हाला सुखाचा अनुभव येतोच येतोच, कारण हरिनाम हे मूळचं सुखरूप आहे. सूर्य उगवला आणि उजाडलं नाही असं कधीच होत नाही. सूर्य उगवला की प्रकाश पडतोच. तसं हरिनाम घेतलं की सुख मिळतंच मिळतंच, कारण हरिनाम हे मूळचं सुखरूप आहे. देह सादर पाहावा निश्चित सर्व सुख येत नाम आहे. या दोन कारणामुळं मी अवघाच्या अवघा संसार सुखाचा करीन. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. याशिवाय नरवराय म्हणतात या दोन प्रकारे तर मी संपूर्ण संसार सुखी करेल, पण अजून एक तिसरं कारण सांगतात की ज्या कारणामुळं मी संपूर्ण संसार सुखाचा करेन. ते तिसरं कारण आहे. ज्ञानोबाराय म्हणतात किंवा तुकोबाराय म्हणतात की वाढावाय सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. वाढावाय सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. संताचा जो अवतार असतो, अवतार तुम्हा धरावया कारण उद्धराया जन जडजीव. संत जे अवतार धरून येतात तर संतांच्या अवतार कार्यात त्यांचं पहिलं कार्य आहे जड जीवाचा उद्धार करणे, आणि दुसरं कार्य आहे वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. संत आपल्या अवतार कार्यात 5 गोष्टी प्रामुख्यानं करतात. पहिली गोष्ट पाहिजे तसे 6 झाल्या. पहिली गोष्ट जडजीवाचा उद्धार करतात. उरलेल्या 5 विठ्ठलाच्या नामाचा प्रसार करतात, समाजात कुळाचार वाढवतात, भक्तिभाव वाढवतात, धर्म वाढवतात आणि समाजाला सुखी करतात. अशा एकूण 6 गोष्टी संत आपल्या अवतार कार्यात करतात. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. ज्ञानोबा म्हणतात की मी संत आहे. संत म्हणलं की त्याचं प्रमुख कार्य आहे काय, तर हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. संताचं प्रमुख कार्य आहे काय की हरिनामाचा प्रसार करणं. मी विठ्ठलाच्या नामाचा प्रसार करील. विठ्ठलाच्या नामाचा प्रसार केल्यानं काय होईल तर समाजात कुळाचार वाढेल. समाजात रीतिरिवाज, लोकांचं चालचलन चांगलं होईल, कुळ सुधरेल, समाजात कुळाचार येईल, शिस्त येईल, कुळाचार येईल, लोक नीट वागतील. मी विठ्ठलाच्या नामाचा प्रसार करेल त्यांनी पहिला फायदा काय होईल, समाजात कुळाचार येईल. दुसरा फायदा समाजात भक्तिभाव येईल. तिसरा फायदा समाजात धर्म येईल. आणि चौथा फायदा समाजात सुख नांदेल. समाजात सुख नांद म्हणजेच अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. विठ्ठलाच्या नामानं समाजात कुळाचार येतो, ते घर कुलवंत बनतं, सुशील बनतं. ज्याचं आचरण शुद्ध असते ते कुळाचार असते. विठ्ठलाच्या नामानं समाजात कुळाचार येतो, भक्तिभाव येतो, भगवंताबद्दल भाव श्रद्धा वाढते, भक्तिभाव येतो, समाजात धर्म येतो आणि समाजात सुख शांती येते. हा धर्म म्हणजे काय, तर धर्म म्हणजे जाती जमाती नव्हे. धर्म म्हणजे सद्गुणाचा समुदाय. धर्म म्हणजे नीती रीती माणुसकी इमानदारी सत्य अहिंसा प्रेम जिव्हाळा परोपकार सहानुभूती सदाचार या सर्व सद्गुणांचा समुदाय म्हणजे धर्म.
जगातील जेवढ्या जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला धर्म म्हणावं. जगात जेवढे सद्गुण आहेत त्याला धर्म म्हणावं. मग सद्गुण कोणते? तर नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार, या सर्व गोष्टींचा समुदाय म्हणजे सद्गुण. आणि या सर्व सद्गुणाला धर्म म्हणतात. आणि सगळे सद्गुण दयेच्या पोटी जन्म घेतात. सद्गुणांचा समुदाय म्हणजे धर्म. आणि मग हे सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. मग हा सद्गुणाचा समुदाय अर्थात धर्म दयेच्या पोटी जन्म घेतो आणि दया हरिनामाच्या पोटी जन्म घेते. आणि मग कसं समीकरण बनते बघा. तुकोबाराय म्हणतात की भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या जीवनात भक्ती आहे अर्थात ज्याच्या मुखात हरिनाम आहे फक्त त्याच्याच हृदयात दया वास करते. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. अर्थात ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया वास करते. ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया वास करते. आणि ज्याच्या हृदयात दया वास करते फक्त त्याच्याच जीवनात धर्म वास करतो. ज्ञानोबा साक्ष देत आहेत. दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. दया तेत धर्मो. मग कसं समीकरण तयार होत आहे? भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. म्हणजे ज्याच्या जीवनात भक्ती आहे त्याच्या जीवनात दया आहे. आणि जिथं दया आहे तिथं धर्म आहे. दया तेत धर्म. आणि म्हणून मुखात हरिनाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य सद्गुण. सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. थोडक्यात नीतिमूल्य हाच धर्म समजा. नीती, रीती, माणुसकी, इमानदारी हाच धर्म आहे. नीतिमूल्य हाच धर्म आहे. मग मुखात हरिनाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म. समीकरण लक्षात घ्या. मुखात हरिनाम, हरिनामाच्या पोटी दया जन्म घेते. हरिनामाच्या पोटी दया जन्म घेते. दयेच्या पोटी धर्म जन्म घेतो. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म जन्म घेतो हे सिद्ध होते. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. हरिनामाच्या पोटी दया जन्म घेते आणि दयेच्या पोटी धर्म जन्म घेतो. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म जन्म घेतो. म्हणून सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. हरिनाम धर्माला जगवतं. हरिनाम धर्माचं कारण आहे. कारण मुखात हरिनाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म, धर्म म्हणजे सद्गुण. म्हणून हरिनामाच्या पोटी धर्म अर्थात सद्गुण जन्म घेतात. हरिनामाच्या पोटी धर्म अर्थात सद्गुण जन्म घेतात. आणि ज्या समाजात सद्गुण नांदतात अर्थात नीतिमूल्य नांदतात तो समाज सुखी असतो. बघा, मुखात हरिनाम, हृदयात दया, हृदयात दया, जीवनात धर्म अर्थात सद्गुण, नीतिमूल्य. मग ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात तिथे इमानदारी नांदते. तिथून लांडी लबाडी पळून जाते, फसवाफसी पळून जाते. तिथे नीतिमूल्य म्हणजे इमानदारी नांदते. आणि जिथे इमानदारी नांदते तिथं प्रेमाचं, गुण्यागोविंदाचं वातावरण असतं, मैत्रीचं वातावरण असतं. आणि जिथं मैत्रीचं वातावरण आहे तिथं सुख आपोआप चालत येतं. आणि या सुखाच्या रूपानं पुरुषोत्तम कृष्ण परमात्मा तिथे नांदतो. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. आणि मग काय झालं? मुखात हरिनाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. जिथे नीतिमूल्य तिथे सदाचार आहे. तिथे इमानदारी आहे. जिथे इमानदारी आहे
तिथं प्रेम जिव्हाळा आहे. जिथं प्रेम जिव्हाळा आहे तिथं सुख आपाप चालत येतं. तो समाज सुखी होतो आणि सुखाच्या रूपानं तिथं पुरुषोत्तम कृष्ण परमात्मा आनंदत असतो. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की दया ते तर धर्मो, धर्म ते तर सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. मग पर्यायने इथं काय केलं? धर्मानं समाज सुखी केला. कसा केलाय? तर मुखात हरिनाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. जिथं नीतिमूल्य तिथं इमानदारी, जिथं इमानदारी तिथं प्रेम जिव्हाळा, जिथं प्रेम जिव्हाळा तिथं सुख. म्हणजेच हरिनामानं आणि धर्मानं समाजाला सुखी केलं आहे. मग सगळ्या समाजाच्या मुखात हरिनाम द्या. ज्ञानोबा म्हणतात मी संत बनेन, विश्वात फिरेन, जगात फिरेन आणि सगळ्या जगाच्या मुखात हरिनाम देईल. सगळ्या जगाच्या मुखात हरिनाम दिलं की सगळ्याच्या हृदयात दया, सगळ्याच्या हृदयात दया, तर सगळ्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. आणि मग जिथं नीतिमूल्य आणतात तिथं इमानदारी, इमानदारी तिथं प्रेम जिव्हाळा, प्रेम जिव्हाळा तिथं सुख. सगळा समाज, सगळा संसार सुखी होईल. आणि म्हणून अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ही जी ज्ञानोबा प्रतिज्ञा करतात की मी अख्खा संसार, अवघा संसार सुखाचा करीन. कशाच्या बळावर? तर मी पंढरपूरला जाईल. पंढरपूर हे माझं माहेर आहे. पंढरपुरात माझी आई राहते विठू माऊली. त्या विठू माऊलीला भेटेल. माझ्या पदरी जेवढं काही पुण्य आहे त्या पुण्याच्या बळावर मी विठू माऊलीकडून एक फळ घेईल मागून. काय? तर विठू माऊलीला मी क्षेम अर्थात आलिंगन देईल आणि आलिंगनाच्या भेटीतून विठू माऊली मला आपणासारखं करील. अर्थात विठू माऊली मला विठ्ठलच करेल. आणि विठ्ठल करणं म्हणजे संत करणं. संत विश्वव्यापी असतो. आणि मग मी संत बनून अर्थात विश्वव्यापी बनून सगळ्या विश्वात फिरेल आणि सगळ्या विश्वाच्या, सगळ्या जगाच्या मुखात हरिनाम देईल. आणि हरिनामाच्या बळावर सगळ्या जगात सुखाची स्थापना करील. अर्थात संपूर्ण संसार सुखी करील. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि हरिनामाच्या बळावर संपूर्ण संसार सुखी कसा करायचा हे आता आपण पाहिलं. मुखात हरिनाम आलं की तात्काळ मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थरामाला भेटतं. मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख. हे सुखाचं पहिलं कारण. दुसरं कारण, हरिनाम हे स्वतः सुखरूप आहे. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येतं नाम आहे. हरिनाम स्वतः सुखरूप आहे. हरिनाम घेतलं की सुखाचा अनुभव येतोच. हे सुखाचं दुसरं कारण. आणि सुखाचं तिसरं कारण की जगताच्या मुखात हरिनाम दिलं, सगळ्या जगताच्या, तर सगळ्याच्या हृदयात दया. या दयेचे पोटी धर्म अर्थात नीतिमूल्य. जिथं नीतिमूल्य तिथे इमानदारी, जिथे इमानदारी तिथं प्रेम जिव्हाळा, जिथं प्रेम जिव्हाळा तिथे सुख आपाप चालत येतं. संपूर्ण समाज सुखी होतो. हे सुखाचं तिसरं कारण. अशा प्रकारे समाजाच्या मुखात मी हरिनाम देऊन समाजाला सुखी करेल. अर्थात अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. याशिवाय सुखाचं आणखीन एक चौथं कारण आहे. ज्ञानोबा लिहित आहेत की संत महात्मा ज्यावेळेस जगात विश्वात विचरण करत असतो, फिरत असतो, तर या संत महात्म्याच्या भेटीची सगळ्यांनाच आतुरता असते. संत जगाला किती प्रिय असतो? जगाला नाही, विश्वाला किती प्रिय असतो? संत विश्वाला किती प्रिय असतो? ज्ञानोबा लिहित आहेत की आगवी या जगा एक, सेव्य जैसे उदक, तसे तया ते तिन्ही लोक आकांक्षिती. काय म्हणतात ज्ञानोबा? आगवी या जगा एक, सेव्य जैसे उदक. आगवी या जगा एक, सेव्य जैसे उदक, तसे तया ते तिन्ही लोक आकांक्षिती. सगळ्या जगाला पाणी जितकं प्रिय आहे, पाणी हे जीवन आहे, पाणी नसेल तर माणसं मरतील. सगळ्या जगाला पाणी जितकं प्रिय आहे तितका तो संत महात्मा प्रिय असतो. आगवी या जगा एक, सेव्य जैसे उदक, तसे तया ते तिन्ही लोक आकांक्षिती. जगाला पाणी जितकं प्रिय आहे तसे त्रैलोक्याला संत प्रिय असतो.
त्रैलोक्य संतांच्या भेटीची वाट पाहतं, यमधर्म संतांच्या भेटीची वाट पाहतो. यमधर्म वाट पाहत उभा असतो की संत कधी येतील, त्यांचं दर्शन मला कधी घडेल, त्यांचं आलिंगन कधी घडेल. संत भेटीने सगळ्या विश्वाचा उद्धार होतो. विश्वातील प्रत्येक जण संताची वाट पाहतो. स्वर्गातील अमरदेवता संताची वाट पाहतात, यमधर्म संताची वाट पाहतो, जनोलोक, तपोलोक, महिरलोक, ब्रह्मलोक, सत्यलोक, नवे नवे कैलास, वैकुंठ सुद्धा संताची वाट पाहतो. नवे नवे आमचा पांडुरंग वैकुंठ नायक सुद्धा संताची वाट पाहतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. अहो विश्वच काय, विश्वाचा नायक, ब्रह्मांड नायक, विश्वाचा चालक भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण, पांडुरंग परमात्मा संताची वाट पाहतो. आगविया जगा एक, सेव्य जैसे उदक, तैसे तया ते तिन्ही लोक आकांक्षिती. आणि संताची भेट झाली रे झाली की त्रैलोक्य फुलून निघतं. सगळ्या त्रैलोक्या, सगळ्या संसारात आनंद नांदत असतो. अवघा संसार सुखाचा होतो ज्यावेळेस संत सगळ्या संसारात फिरतो. अवघाचे संसार सुखाचा करीन. संत आपल्या विचरणाने पूर्ण विश्वाला सुखी करतो. दनभरा लिहितात की जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे. संतांच्या जीवनात सुख चढतं असतं का, तर ते निरपेक्ष असतात. संतांच्या जीवनात कशाचीच अपेक्षा नसते. आणि जिथं अपेक्षा नसते तिथं सुखच सुख असतं, जिथं अपेक्षा असते तिथं दुःख असतं. बहीण माहेरी आली भावाकडं, अपेक्षा घेऊन येते, भावाने मला बोळवण करावं, माझ्या लेकराला कपडे करावेत. पण मामा जर हलकट असेल तर बहिणीला साडी घेत नाही, भाच्याला कपडे घेत नाही, तशीच बहीण हाकलून देतो भाजीपुडी खाऊ घालून. बहीण जाताना कडाकडा बोटं मोडीत जाते, माझ्या एकी सगळं जळालंय, माझ्या एकी सगळं पेटलंय, माझ्या एकीच वाटोळं झालंय. बहिणीला दुःख झालं का, अपेक्षा कशाची, बोलवणीची आणि लेकराला कपड्याची. दुःख झालं. जिथं अपेक्षा तिथं दुःख आहे. पण जिथं अपेक्षाच नाही, निरपेक्ष जीवन आहे, निरपेक्ष जीवन आहे, दुःखच नाही आहे, दुःखच नाही आहे. तुम्ही कुठलीच अपेक्षा करू नका, तुम्हाला दुःखच होत नाही. आणि मग जीवनाचा प्रवास करताना अपेक्षेचं लगेज घेऊन फिरू नका. जीवनाचा प्रवास करताना अपेक्षेचं लगेज घेऊन फिरू नका. प्रवासात लगेज असेल, 7-8 बॅग असतील, 2-3 लेकरं असतील, बायको असेल, तर कशी तारांबळ उडती. बॅगा चढू का, बायको चढू का, लेकरं चढू का, काय सांभाळू, तानातान होती. जास्त बॅगा, जास्त लगेज असेल तर. आणि कमी लगेज असेल, एक शबनम बारकी बंदाची पिशवी गळ्यात अडकवली, पटकन दांडा पकडला, गेला, चढला, जागा पकडली, पटकन उतरला, घरी गेला. हाय काय ताण, काही नाही. प्रवासात लगेज कमी असावं, सुखकर प्रवास होतो. जीवनाच्या प्रवासात अपेक्षेचं लगेज कमी असावं, जीवन सुखकर होतं. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे. संत महात्म्याच्या जीवनात अपेक्षेला प्रवेशच नसतो. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा. रिगावा म्हणजे प्रवेश. संतांच्या जीवनात अपेक्षेला प्रवेशच नसतो. निरपेक्ष जीवन असते. अपेक्षा नाही, अर्थात निरपेक्ष जीवन आहे. जीवनात सुखच सुख आहे. आणि म्हणून कुठलीच अपेक्षा ठेवू नका, कुणाकडूनच ठेवू नका. सुखी व्हाल. निरपेक्ष जीवन जगा, सुखी व्हाल. कारण अपेक्षा केली आणि ते मिळालं नाही की निराशा. निराशा म्हणलं की दुःखच, द्वेष, मत्सरण, भांडणंच, बदला आणि वैरच. अपेक्षाच ठेवू नका कुणाकडूनच नाही. बायको कोण नाही, पोरा कोण नाही, पोरी कोण नाही, नातवा कोण नाही, कोण नाही. कुठलीच अपेक्षा ठेवू नका. मुखात रामनाम धारण करा, मुखात रामनाम धारण करा. तुमच्या सगळ्या अपेक्षा आमचा राम पूर्ण करतो. तुमच्या सगळ्या अपेक्षा आमचा राम पूर्ण करतो. मुखामध्ये रामनाम जर धारण केलं तर तुकोबाराय म्हणतात, दैन्य नाही दरिद्रता, दैन्य नाही दरिद्रता, पांडुरंग दाता ओळगिल्या. तुकोबारायचं चरण आहे का? दैन्य नाही दरिद्रता,
पांडुरंग दाता ओळगिल्या. तुम्ही पांडुरंगाची भावयुक्त अंतःकरणाने जर भक्ती केली तर तुमच्या जीवनात दैन्य येत नाही, दारिद्र्य येत नाही. जीवनात प्रत्येक गोष्ट प्राप्त होते, मोक्ष वगैरे या गोष्टी तर मिळतात, पण तुम्हाला दैन्य येत नाही, दारिद्रता येत नाही. दैन्य नाही, दारिद्रता. पांडुरंग दाता ओळगिल्या. आणि मग पांडुरंगाच्या नामस्मरणात जर अडकून राहिले आणि पांडुरंग तुमच्या जीवनात दैन्य दारिद्रता येऊ देत नाही, सगळं काही देतो, तर जगाकडून अपेक्षा करता कशाला? बायको कोण, पोरा कोण, नातवा कोण, जगाकडून अपेक्षा करू नका. निरपेक्ष जीवन जगा. संत निरपेक्ष जीवन जगतो. त्याच्या जीवनात सुखासी चढावा जयाचे असणे. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे. संतांच्या जीवनात अपेक्षा नाही म्हणून सुख चढतंय, एक गोष्ट. आणि संत ज्या ज्या परिसरात जातो, जिथे जिथे जातो, तिथं सुख चढतं असतं. तो परिसर सुखानं उजळून निघतो. असे दोन अर्थ होतात, सुखासी चढावा जयाचे असणे. ज्ञानवरा म्हणतात मी संत बनेन किंवा मी संत आहे, आणि संत बनलो म्हणजे विश्वव्यापी बनलो. विश्व बनून विश्वात फिरेल. आणि संत जिथं जिथं विश्वात फिरतो, संत जिथं जिथं विश्वात फिरतो, तिथे तिथे सुखाचा पाऊस पडतो. सुखासी चढावा जयाचे असणे. आणि सुखाचं चौथं कारण आहे. आणि या एक कारणामुळं अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. संत जिथे जिथे जातो तो परिसर सुखानं भरून निघतो. संत नित्य नामस्मरण करतो, जगाला नाम घ्यायला लावतो. संताच्या नित्य नामस्मरणाने सुखाच्या लहरी त्या परिसरात पांगत असतात. पूर्ण परिसर सुखमय होतो. संत जिथं जाईल तिथं सुखच सुख आहे. सुखासी चढावा जयाचे असणे. जिथं संत आहे तिथं सुख चढतं आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की मी पांडुरंगाला भेट दिल्यानंतर, पांडुरंगाला आलिंगन दिल्यानंतर पांडुरंग मला पांडुरंगच करेल, अर्थात संत करेल. मग मी संत बनून विश्वव्यापी बनेल. अशा प्रकारे विश्वव्यापी बनून पूर्ण विश्वात फिरेल. आणि विश्वात जिथं जिथं मी फिरेल, विश्वात जिथं जिथं मी फिरेल, अर्थात संत विश्वात जिथं जिथं जाईल तिथं सुखाचा महापूर असतो. सुखाशी चढावा जयाचे असणे. आणि अवघा संसार सुखाचा होतो. तर संपूर्ण संसार सुखी करण्यासाठी, संपूर्ण संसार सुखाचा करण्यासाठी 4 कारणं आपण पाहिली. ज्ञानोबा म्हणतात मी संत आहे, विश्व बनलोय, विश्व बनून विश्वात फिरतोय. आणि विश्वात फिरत असताना काय करतोय, तर विश्वाच्या जगाच्या मुखात हरिनाम देतोय. मुखात हरिनाम दिलं, तुम्ही राम म्हटलं की तात्काळ मनाची अंतर्मुखता. मन अंतर्मुख झालं की हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. सुखाचं पहिलं कारण. दुसरी गोष्ट, हरिनाम हे स्वतः सुखरूप आहे. हरिनाम घेतलं की सुख होतंच. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येतं नाम आहे. हे सुखाचं दुसरं कारण. तिसरं कारण, हरिनामामुळे मनुष्याच्या हृदयात दया जागी होते. या दयेच्या पोटी धर्मजन्म घेतो. धर्म म्हणजे नीतिमूल्य. ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात तिथे लांडी लबाडी फसोफसी पळून जाते. जिथे नीतिमूल्य नांदतात तिथे इमानदारी असते. इमानदारी तिथे प्रेम जिव्हाळा, जिथे प्रेम जिव्हाळा तिथे सुख असतं. संसार सुखी झाला, हे सुखाचं तिसरं कारण. आणि चौथं कारण ज्ञानोबा म्हणतात की मी संत आहे. संत होऊन सगळ्या विश्वात फिरतोय. आणि संत जिथे जिथे जातो तो परिसर सुखानं भरून जातो. सुखाशी चढावा जयाचे असणे. संत जिथं जिथं जाईल तो परिसर सुखानं भरून निघतो. हे सुखाचं चौथं कारण. अशा प्रकारे या 4 कारणामुळं मी अवघा संसार सुखाचा करीन. आणि या 4ही कारणाला बेसिक कारण हरिनाम आहे. तर या 4ही कारणामुळे मी अवघा संसार सुखाचा करीन आणि पूर्ण त्रैलोक्य आनंदानं भरून टाकील. आणि म्हणून ज्ञानोबा अशी भीष्म प्रतिज्ञा करतात, मोठी भीष्म प्रतिज्ञा करतात. भीष्म प्रतिज्ञा. आणि ज्ञानोबा लिहितात की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंदे भरीन तिन्ही लोक. पूर्ण संसार ज्ञानोबांनी सुखाचा केला, केवळ आणि केवळ एका हरिनामाच्या बळावर. पण हरिनाम हा मानवी जीवनाचा केंद्रबिंदू आहे.
हरिनाम केंद्रस्थानी ठेवा आणि संसार करा सुखी व्हाल. हरिनामाला विनमुख व्हाल तर दुःखी व्हाल. हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळे विख, तैसा सज्ञानासी मी सुख दुःख ते अज्ञानासी. जे भगवंताला साक्षी ठेवतात, भगवंताचं नाम मुखात धारण करतात आणि संसार करतात, ते सुखी असतात. जे भगवंताच्या नामाकडे पाठ फिरवतात ते दुःखी असतात. हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळे विख, तैसा सज्ञानासी मी सुख दुःख ते अज्ञानासी. भगवंताकडे तोंड करून संसार करणं, त्याला भगवंत सदा सुखरूप आहे, जीवन सुखरूप आहे. पण भगवंताकडे पाठ फिरवली, जीवन दुःखी आहे. भगवंताला केंद्रस्थानी ठेवा, हरिनाम केंद्रस्थानी ठेवा, संसार करा. असो नि संसारी जीवे वेगू करी. संसार तर कराच, पण जिभेला हरिनाम घ्यायला वेग द्या, सुखी व्हाल. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. नाथ महाराज एका अभंगातून बोलतायत की अवघे चित्रलोकी आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. अवघे चित्रलोकी आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. जगन्नाथ कृष्ण परमात्म्याच्या चरणावर जर चित्त ठेवलं, आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखील या, तुकोबर आहे. जगन्नाथाच्या चरणावर, कृष्णाच्या चरणावर जर चित्त कायमचं स्थिर केलं, तर तुमच्यासाठी हा अवघाच्या अवघा संसार सुखमय बनतो. तुमच्यासाठी संपूर्ण संसार सुखमय बनतो. अवघे चित्रलोकी आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. जगन्नाथाच्या चरणावर चित्त ठेवलं की तुमच्यासाठी हे त्रैलोक्य आनंदी बनतं आणि त्रैलोक्याच्या आनंदाला तुम्ही कारणीभूत बनता. डबल गोष्ट आहे. जगन्नाथाच्या चरणावर चित्त ठेवलं की तुमच्यासाठी त्रैलोक्य आनंद स्वरूप बनतं आणि त्रैलोक्याच्या आनंदाला तुम्ही कारणीभूत बनता. ही संत अवस्था असते. आणि हेच ज्ञानोबा सांगतायत की मी संत बनलोय, विश्वव्यापी बनलोय, विश्वात फिरतोय. माझ्यासाठी तर त्रैलोक्य आनंद स्वरूप झालेच, पण त्रैलोक्यासाठी मी ज्ञानदेव आनंद स्वरूप झालोय. या दोन्ही गोष्टी घडत आहेत. का तर संत जिथं जाईल तिथं सुखासी चढावा असणे जेणे. आणि म्हणून चित्त जगन्नाथाच्या चरणावर स्थिर करा. मुखात नित्य भगवंताचं नाम धारण करा. हळूहळू संत पदाकडे वाटचाल करा. आणि एकदा तुम्ही संत बनले की तुमच्यासाठी द्वैत निघून जातं, तुम्ही अद्वैतात जाता. आणि मनुष्य अद्वैतात गेला की जगत आपोआपच आनंद स्वरूप बनतं. अवघे चित्रलोकी आनंदाचे आता. का? तुम्ही तुमचं चित्त जगन्नाथाच्या चरणावर स्थिर केलंय. चरणी जगन्नाथा चित्त ठेले. जगन्नाथ कृष्ण परमात्म्याच्या चरणावर तुम्ही चित्त स्थिर केलंय. आता ते तिथून कुठं जात नाही, हलत नाही, चरणावर स्थिर झालंय जगन्नाथाच्या. याचाच अर्थ तुम्ही संत झालेत. त्याचं चित्त कायमचं जगन्नाथाच्या चरणावर स्थिर होतं की जो संत आहे, किंवा जगन्नाथाच्या चरणावर चित्त कायमचं स्थिर झालं की तो संत बनतो. वाईस वर्षा कसं आहे घ्या. जगन्नाथाच्या चरणावर चित्त स्थिर केलं म्हणजे तुम्ही संत झाले. संत अद्वैतात जगतो. जो अद्वैतात जगतो तो कायमचा आनंदी असतो. तो सदचित आनंद स्वरूप भगवंत बनलेला असतो. भगवंत सच्चिदानंद स्वरूप आहे. तुम्ही अद्वैतात गेले म्हणजे सच्चिदानंद भगवंत झाले, तुम्ही आनंद स्वरूप बनले, त्रैलोक्य तुमच्यासाठी आनंद स्वरूप बनलं. त्रैलोक्य तुमच्यासाठी आनंद स्वरूप बनलं आणि तुम्ही जगासाठी आनंद स्वरूप बनले. का? तर तुम्ही सच्चिदानंद भगवंत झाले. जोपर्यंत तुम्ही द्वैतात आहात, जवजव दुजे घडे तवतव संसारी भय जोडे. जितकं द्वैत तितकं संसारात भीती, जितकं अद्वैत तेवढी भीती निघून जाते. नरबरा लिहित आहेत की पाणी बुडवे मिठाते तो मिठाची पाणी आते, तसे आपण झाले नि अद्वैते नाशे भय. पाणी बुडवे मिठाते तो मिठाची पाणी आते, आपण झाले नि अद्वैते नाशे भय. एक दिवशी पाणी लयच भूषणात आलं आणि ते मिठाला सारखं धमकी द्यायला, मिठा मी येईल आणि तुला बुडूनच टाकील. पाणी मिठाला धमकी द्यायचं, मिठा मी येईल आणि तुला बुडूनच टाकील.
लय बार झालं मीठ म्हणलं कवाऱ्याची गंमत बघावी, लय शानपान करायला हे पाणी. पाण्यान म्हणा मिठा मी येईल आणि तुला बुडूनच टाकील. पाण्यान म्हणा मिठा मी येईल आणि तुला बुडूनच टाकील. मीठ म्हणतं काय करावं. मीठ म्हणलं ये बरं. मीठ पाण्याला म्हणतं ये बरं. पाणी आलं. पाणी मिठात शिरलं, मिठाचंच पाणी झालं. पाणी मिठात शिरलं की मिठाचंच पाणी झालं. आता पाणी पाण्याला काय बुडविल. तसं संसार म्हणतो मी तुला भवसागरात बुडविल. आम्हाला भिडितो संसार, मी तुला भवसागरात बुडविल. संसार म्हणतो मी तुला भवसागरात बुडविल. पण मीच जर संसार बनलो तर संसारच संसाराला काय बुडविल. आणि मी संसार बनणं म्हणजे अद्वैतात जाणं, मीच विश्व बनणं, मीच संसार बनणं. आता मीच संसार बनलो तर संसार संसाराला काय बुडविल. हे अद्वैत असतं. आणि ते बी आपण झाल्याने अद्वैते नाशे भय. आणि भय नाशणं हा आनंद असतो. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत मी तू आहे. मी तू आहे म्हणजे समोरचा वेगळा मी वेगळा. तो मला मारील हानील ही भीती आहे, हे दुःख आहे. चिंता हे दुःख आहे. पण किंबहुना चराचर आपणची झाला. हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपणची झाला. चराचर म्हणजे दगड धोंडे माती जगातली प्रत्येक वस्तू आता मी बनलोय. सगळं चराचर मी बनलोय. तर जगात मीच नांदतोय. मग मीच मला कसा मारील. मग मला कोणाची भीती आहे. मला जगाची भीती आहे, पण मला माझी काय भीती आहे. मग जगातलं चराचर मी बनलोय, सगळ्या वस्तू मीच आहे सजीव निर्जीव, तर मीच मला कसा मारील. आपली भीती निघून जाती. आणि ते बी आपण झाल्याने अद्वैते नाशे भय. पाणी बुडवे मिठाते तर मिठाचे पाणी आते. आपण झाल्याने अद्वैते नाशे भय. आणि मग जगन्नाथाच्या चरणावर जर चित्त कायमचं स्थिर केलं, जगन्नाथाच्या चरणावर कृष्णाच्या चरणावर चित्त कायमचं स्थिर केलं तर तुम्ही संत बनता. संत अद्वैतात जगतो. जो अद्वैतात जगतो तो चराचर बनलेला असतो. जगातली प्रत्येक वस्तू स्वतः बनलेला असतो. आणि ज्यावेळेस तो चराचर बनला आहे म्हणजे तोच जग व्यापून आहे. मीच सगळं जग व्यापलं आहे, तर मीच मला कसा मारेल ही आपली भीती निघून जाते. जीवन आनंद स्वरूप बनतं. आणि अवघं त्रैलोक्य त्याच्यासाठी आनंद स्वरूप बनतं. आणि त्रैलोक्याला तो आनंदी बनतो. हनुमंतनाथ महाराज म्हणतात की अवघ्याची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. इथं ज्ञानोबा अशीच काहीशी थोडीशी प्रतिज्ञा करतात, छोटीशी वेगळी, की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. थोडेफार फरकाने दोन्ही प्रतिज्ञा सारख्या आहेत. आणि दैनंदिन जीवनात बघा तुम्ही, पती पत्नीचं जीवन घ्या. रोज नवरा बायकोत भांडणं होतात. लग्न काय असतं. आकाशात ढग येतात, काही वेळा आकाशात स्थिर राहतात आणि काही वेळा आकाशात विरून जातात. ढग आणि आकाश जसं एकमेकाशी एकरूप होतं तसं पती पत्नीने आपल्या वैवाहिक जीवनात एकमेकाशी एकरूप होणं म्हणजेच लग्न. पण दैनंदिन जीवनात पती पत्नी एकमेकात एकरूप होण्याच्या ऐवजी भांडतानाच दिसतात, मारामारी करतानाच दिसतात, घटस्फोटच दिसत आहेत. फार कमी फॅमिली आहेत की ज्यांचं जीवन सुखी असतं. बहुतांशी फॅमिली नवरा बायकोत भांडणच असते. का बरं. याचं कारण दोघाही पती पत्नीच्या मुखात असलेला हरिनामाचा अभाव. उभयता पती पत्नी दोघे जर नामधारक असतील तर दोघांच्या हृदयात दया. तर दया ही समोरच्या माणसाला कधी दुःख देत नाही. दया स्वतःसाठी कधीच जगत नाही. दया समोरच्या माणसासाठी जगते. दया समोरच्या माणसाचं दुःख निवारण करण्यासाठी जगत असते. दया समोरच्या माणसाला कधीच दुःख देत नाही, उलट दया समोरच्या माणसाचं दुःख निवारण करते. मग पती पत्नी दोघे नामधारक आहेत. दोघांच्या हृदयात दया, तर दोघं एकमेकाचं दुःख निवारण करतील, एकमेकाला दुःख देणार नाहीत.
आणि एकमेकाचं दुःख निवारण केलं आणि एकमेकाला दुःख दिलं नाही, तर पती पत्नीत आपापच प्रेम जिव्हाळा असेल, त्यांचा संसार सुखमय सोन्याचा होईल. पती पत्नीत भांडणच कधी होतं, पटत नाही म्हणून. दोघाच्या मुखात हरिनाम नाही तर हृदयात दया नाही. दोघं निर्दयी, नवरा बायको दोघाच्या मुखात हरिनाम नाही, दोघाच्या हृदयात दया नाही. नवरा बायकोच्या मुखात हरिनाम नाही म्हणून हृदयात दया नाही, हृदयात दया नाही, दोघं निर्दयी. आणि निर्दयी कडू असतं, ते कुणाचं नसतं, स्वतःचं असते. नवरा बायकोला हानील, बायको नवऱ्याला हानील, बॅग उचलेल, निघून जाईल, स्फोट घटस्फोट. का दोघं निर्दयी आहेत? का मुखात हरिनाम नाही आहे, संसार मोडेल किंवा दुःखात चालला तरी रडत पडत. पण पती पत्नी दोघेही उभयता जर नामधारक असतील, पती पत्नी दोघेही उभयता नामधारक असतील, दोघाच्या मुखात हरिनाम, नवरा बायकोच्या दोघाच्या मुखात हरिनाम, दोघाच्या हृदयात दया. दया ही समोरच्याला कधी दुःख देत नाही, समोरच्याचं दुःख निवारण करण्यासाठी जगते. मग मुखात हरिनाम तर हृदयात दया. नवरा बायको एकमेकाचं दुःख निवारण करतील, एकमेकाला दुःख देणार नाहीत. आणि जे एकमेकाचं दुःख निवारण करतात, दुःख देत नाहीत, त्यांचा संसार आपोआप सुखमय सोन्याचा होतो. पती पत्नीचं जीवन सुखी होईल. आणि कुटुंब कशानं बनतं? पती पत्नीनेच बनतं, पती पत्नीनेच बनतं. हा संसार कशाने बनला आहे? पती पत्नीनेच बनला आहे. पती पत्नी सुखी झाले म्हणजे संसारच सुखी झाला. अवघे चित्रे लोकी आनंदाचे आता, किंवा अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. कळतंय ना? अहो संसार म्हणजे काय? नवरा बायकोच आहेत, कपल अरेंजमेंट आहे, त्यांच्या पोटी मुलं आहेत, मायबाप आहेत, जे कोणी असतील. पण प्रत्येकजण नवरा बायको नसले तर कधी ना कधी नवरा बायको होतातच. आणि म्हणून पती पत्नीने आपलं जीवन सुखी करायचं असेल तर उभयता पती पत्नी दोघांनी नामधारक बनावं. पती पत्नीनं मुखामध्ये रामनाम धारण करावं. रामनामामुळे दोघांच्या हृदयात दया. दया समोरच्याला दुःख देत नाही, समोरच्याचं दुःख निवारण करते. दोघं एकमेकासाठी जगतील. बायकोला काटा मोडला, नवऱ्याच्या डोळ्यात पाणी, नवऱ्याला काटा मोडला, बायकोच्या डोळ्यात पाणी येईल. एकमेकासाठी जगतील, कारण दया समोरच्याचं दुःख निवारण करण्यासाठी जगते. दया समोरच्याला कधी दुःख देत नाही. मग दोघाच्या मुखात हरिनाम, दोघाच्या हृदयात दया. दोघं एकमेकाचं दुःख निवारण करतील, दुःख देणार नाहीत, संसार सुखमय सोन्याचा होईल, कधीच घटस्फोट होणार नाही. आणि म्हणून पती पत्नीनं हे लॉजिक लक्षात ठेवा, हा मंत्र लक्षात ठेवा. दोघा पती पत्नीने नामधारक बना, संसार सोन्याचा होईल, सुखमय होईल. कधीच भांडण तंटा नवरा बायकोत होणार नाही, घटस्फोट होणार नाही. जगताची हीच परिस्थिती. संत काय करतो? जगाच्या मुखात हरिनाम देतो. जगाच्या मुखात हरिनाम दिलं की जगाच्या हृदयात दया. हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. जिथं नीतिमूल्य तिथं इमानदारी, सदाचार, प्रेम जिव्हाळा. जिथं प्रेम जिव्हाळा तिथं सुख. चला संसार सुखी. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक. आणि म्हणून नवराने प्रतिज्ञा केली आहे, मी अवघाच संसार सुखाचा करीन तरी लोक आनंदानं भरून टाकेल. कशाच्या बळावर? तर मी पंढरपूरला जाईल. पंढरपुरात माझी विठू माऊली आहे. पंढरपूर माझं माहेर आहे. माहेरात आई असते. त्या पंढरपूर रूपी माहेरात माझी आई राहते, माझी माऊली राहते, आणि ती आहे विठू माऊली. मी या माझ्या विठू माऊलीकडे जाईल आणि माझ्या जीवनात जेवढं पुण्य आहे त्या पुण्याच्या बळावर एक मी फळ मागेल विठू माऊलीला. काय? तर म्हणेल विठू माऊली तुम्हाला आलिंगन दे. आणि विठू माऊलीने कुणाला आलिंगन दिलं की त्याला मुक्ती लाभते. आलिंगन घडे मोक्ष सायुज जता जोडे. विठू माऊलीने आलिंगन दिलं की आलिंगनाच्या भेटीतून विठू माऊली तुम्हाला विठ्ठलच बनवते, अर्थात संत बनवते. आणि तुम्ही संत बनले की संत विश्वव्यापी असतो. संत विश्वव्यापी बनून विश्वात फिरतो. विश्वाच्या मुखात, जगाच्या मुखात हरिनाम देतो. मुखात हरिनाम आलं, तुम्ही रामनाम घेऊ लागले की राम म्हणलं की तात्काळ मनाची अंतर्मुखता. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असतं. सुखाचं पहिलं कारण. सुखाचं दुसरं कारण, हरिनाम हे स्वतः सुखरूप आहे. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख हित नाम आहे. हरिनाम हे स्वतः सुखरूप आहे. सुखाचं दुसरं कारण. आणि सुखाचं तिसरं कारण की समाजाच्या मुखात हरिनाम दिलं
तर सगळ्या समाजाच्या हृदयात दया, जिथं दया आहे तिथं धर्म आहे, नीतिमूल्य आहे, जिथं नीतिमूल्य आहे तिथं प्रेम जिव्हाळा आहे, जिथं प्रेम जिव्हाळा आहे तिथं सुख आहे, सगळा संसार सुखी होतो. आणि सुखाचं चौथं कारण, संत जिथं जिथं जाईल तो परिसर सुखानं उजळून निघतो. संत विश्वात विचरे विश्व होनी विश्वाची माझी. संत विश्व बनून विश्वात विचरण करतो, अर्थात फिरतो. संत विश्वात जिथं जिथं जातो तिथं सुखासी चढावा असणे जयाचे. तो परिसर सुखानं तुडुंब भरतो. संत जिथं जिथं जाईल तिथं सुख ओसंडून नांदतं. हे सुखाचं चौथं कारण. आणि या चारही कारणामुळं पूर्ण संसार सुखी होतो. हनुमान ज्ञानोबा अशी भीष्म प्रतिज्ञा करतायत आणि म्हणतायत की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. पण हा संपूर्ण संसार सुखाचा करण्यासाठी आणि त्रैलोक्याने आनंदाने भरण्यासाठी मला काय करावं लागेल? तर पंढरपूर रूपी माहेराला जावं लागेल. माझ्या पदरी जेवढं पुण्य आहे त्या पुण्याचं मला विठ्ठलाकडून फळ मागून घ्यावं लागेल. काय? तर विठ्ठला तुम्हाला आलिंगन दे. विठ्ठलानं आलिंगन दिलं, क्षेम दिलं की आलिंगन रूपी भेटीतून विठ्ठल मला विठ्ठलच बनवेल. विठ्ठल बनणं म्हणजे संत बनणं. संत विश्वव्यापी असतो. संत विश्वव्यापी बनून विश्वात आचरण करतो आणि जगताच्या मुखात हरिनाम देऊन जगाला सुखी करतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की बाप रखमा देवीवरू श्री विठ्ठलाची भेटी आपले समजसाठी करून ठेला. ज्ञान विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. सारांश, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे मायतया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगा. बाप रखमा देवीवरू श्री विठ्ठलाची भेटी आपले समजसाठी करून ठेला. ज्ञानोबांनी तुमच्या आमच्यासाठी प्रतिज्ञा केली आहे. साधी सिद्ध नाही, घोर भीष्म प्रतिज्ञा आहे, मोठी भीषण, की अवघाची संसार सुखाचा करीन. मजाक नाही आहे, लहान गोष्ट नाही. पूर्ण जगाला सुखी करायचं आहे. इथं आम्हाला स्वतःला सुखी करता येणार नाही, तर जगाला कधी, संसाराला कधी सुखी करावं. पण ज्ञानोबाची माऊली आहे. जशी विठू माऊली आहे तशी ज्ञानोबा आमची माऊली आहेत. या ज्ञानाबाई रूपी आईच्या आत आई जागी झाली. ज्ञानोबा आमची आई आहेत, ती ज्ञानाबाई आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई आमची आई आहे आणि या ज्ञानाबाईच्या आतली आई जागी झाली आणि आम्ही या ज्ञानाबाईचे लेकर आहेत. मग या ज्ञानाबाईच्या आतली आई जागी झाल्यामुळं तुम्ही आम्ही जे तिचे लेकर आहेत या सगळ्या लेकरांना सुखी करण्याची या ज्ञानाबाईनं प्रतिज्ञा केली आहे. काय? की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ही एक आईचीच तळमळ असते. एक नाही, दोन नाही, तीन नाही, अख्खा संसार सुखी करीन. आईला जर 4 लेकर असतील, एक बाई आहे अर्थात आई आहे, तिला 4 लेकर आहेत. त्यातले 2 मुलं मार्गी लागलेत, नोकरीला लागलेत, कमावे लागलेत, चांगला संसार चालला आहे. पण 2 मुलाला नोकरी नाही आहे, शेतीवाडी बी फार थोडी आहे, त्यांचं भागत नाही आहे. तर जे मार्गी लागलेत त्यांची नाही, जे मार्गी लागले नाही त्यांची आईला जास्त काळजी असते. ती सारखी नवऱ्याला म्हणते यांचं बघा नाव, यांचं बघा नाव, यांचं बघा नाव, कसं होईल कसं होईल. ज्ञानाबाईला आमची काळजी आहे, ज्ञानोबांना आमची काळजी आहे. 1, 2, 3, 4 नाही नाही, अख्खं जगच, अख्खा संसार, अख्खं विश्व आईच्या काळीच सगळ्याच लेकरासाठी तुटतं. ती लेकरं चांगली असोत की वाईट असोत. संसारात चांगल्या वाईटाचा भर नाही, काही चांगले आहेत काही वाईट आहेत. आईचं जसं काळीच वाईटासाठी तुटतं, चांगल्यासाठी तुटतं, तसं ज्ञानोबा राहायचं. ही ज्ञानाबाई आई आहे,
हिचं काळीज या विश्वातील या जगातील सगळ्या बऱ्या वाईट लोकांसाठी तुटायले. आणि म्हणून 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही, अवघाच संसार मी सुखाचा करीन. माझ्या चांगल्या लेकराला तर सुख देईल, पण वाईट लेकरालाही सुख देईल. माझ्या वाईट लेकराचंही चांगलं झालं पाहिजे, माझं वाईट लेकरही सुखी झालं पाहिजे, ही यामागील भावना आहे. आणि मग ज्ञानोबारायांनी अशी भीष्म प्रतिज्ञा केली आहे आणि म्हटलं की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानोबा म्हणतात मी अवघाच्या अवघा संसार सुखाचा करीन, तर लोक की आनंदानं भरून टाकील. पण कशाच्या बळावर? तर मी माझ्या माहेरी जाईल, आणि माझं माहेर आहे पंढरपूर. माहेरात आई राहते. त्या माझ्या माहेरात माझी आई, ती आहे विठू माऊली, तिची मी भेट घेईल. आणि भेट घेतल्यानंतर माझ्यापाशी जेवढं पुण्य आहे त्या पुण्याच्या बळावर मी विठू माऊलीला विनंती करेल की आई, या माझ्या पुण्याच्या बळावर मला एक फळ दे. काय? तर तुम्हाला आलिंगन दे, तुम्हाला क्षेम दे. विठू माऊली मला आलिंगन देईल, कडकडून मिठी मारील, माझी आणि विठू माऊलीची भेट होईल. या क्षेमातून, या आलिंगनातून, या भेटीतून विठू माऊली मला विठ्ठलच करील. आपला समजसाठी करून ठेला विठू माऊली मला विठ्ठलच करील, अर्थात विठ्ठल मला विठ्ठलच करील. मी विठ्ठल बनेल, अर्थात संत बनेल, विश्वव्यापी बनेल. संत हा विश्वव्यापी असतो. मी विठ्ठल बनलो, अर्थात संत बनलो. संत बनलो म्हणजेच विश्वव्यापी बनलो. आणि विश्वव्यापी बनून या विश्वात विचरण करेल. विश्वव्यापी बनून विश्वात विचरण करेल. विचरे विश्व होनी विश्वाची माझी. मी विश्वव्यापी बनून विश्वात विचरण करेल, अर्थात फिरेल. आणि सगळ्या विश्वाच्या, सगळ्या जगाच्या मुखात हरिनाम देईल. आणि हरिनामाच्या बळावर मी संपूर्ण संसार सुखी करील. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की ऐसे माझ्यानी नाम घोषे, ऐसे माझ्यानी नाम घोषे, नाहीशी करीत ईश्वाची दुःखे, अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. नीट ऐका. ऐसे माझ्यानी नाम घोषे, नाहीशी करीती विश्वाची दुःखे, नाहीशी करीती विश्वाची दुःखे, अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. मी संत होईल, अर्थात विश्वव्यापी होईल. विश्वव्यापी बनून विश्वात विचरण करेल, विश्वात फिरेल. आणि या विश्वाच्या, या जगाच्या मुखात हरिनाम देईल. आणि हरिनामाच्या बळावर या विश्वातील दुःख नाहीशी करील. या विश्वात, या जगात सुखाची स्थापना करील. आणि अवघं विश्व, अवघं जग, अवघा संसार मी सुखाचा करीन. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.